1910 मध्ये 14 नोव्हेंबर रोजी शिवराम जानबा कांबळे यांनी भारतातील तत्कालीन भारत मंत्री, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया अर्ल क्रू यांच्याकडे अस्पृश्यांच्या न्याय्य हक्कासाठी केलेली मागणी भारतीय सामाजिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानली जाते. त्या काळात अस्पृश्य समाजावर तीव्र सामाजिक बहिष्कार, शिक्षणास नकार, सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी आणि आर्थिक शोषण अशी अनेक अन्यायकारक परिस्थिती होती. या पार्श्वभूमीवर शिवराम जानबा कांबळे यांनी इंग्लंडमधील सर्वोच्च अधिकार असलेल्या भारत मंत्र्यांकडे थेट अर्ज करून अस्पृश्य समाजाची दयनीय स्थिती जगासमोर मांडली. त्यांनी अस्पृश्यांना शिक्षणाच्या समान संधी, सार्वजनिक स्थळावरील निर्बंधांची समाप्ती, सरकारी नोकऱ्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व आणि सामाजिक छळापासून संरक्षण यांसारख्या मूलभूत हक्कांची मागणी केली. कांबळे यांच्या या धाडसानं ब्रिटिश प्रशासनाचे लक्ष अस्पृश्यांच्या प्रश्नांकडे वेधले गेले आणि पुढील सुधारणा विचारांना चालना मिळाली. त्यांच्या प्रयत्नांमुळे पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या सामाजिक न्यायाच्या व्यापक चळवळीला प्रारंभीची ऐतिहासिक दिशा मिळाली. भारतीय समाजातील समानता, मानवता आणि न्याय या मूल्यांना बळ देण्यात शिवराम जानबा कांबळे यांच्या निवेदनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. म्हणूनच 14 नोव्हेंबर 1910 हा दिवस सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासातील एक प्रेरणादायी व परिवर्तनशील क्षण म्हणून ओळखला जातो.